सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कळवण तालुक्यात एका शेतमजुराच्या अपहरणाच्या आरोपावरून आदिवासी आंदोलकांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली। त्यामुळे पोलीस आणि पत्रकार जखमी झाले। विठोबा पवार नावाचा शेतमजूर बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी पोलिसांच्या कारवाईची मागणी करत हे आंदोलन केले। या घटनेमुळे कळवण परिसरात तणाव निर्माण झाला होता। कळवण खुर्द येथील शेतमजूर विठोबा पवार बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी आणि आदिवासी बांधवांनी त्याच्या अपहरणाचा आरोप करत कळवण पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं। पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांशी वाद घालून पोलीस ठाण्यावरच दगडफेक केली। या दगडफेकीत 3 पोलीस कर्मचारी, 1 पत्रकार जखमी झाले, तसेच पोलीस वाहनांच्या काचाही फुटल्या। बापू शिंदे आणि राहुल शिंदे यांनी विठोबाचे अपहरण करून त्याची हत्या केली असा आरोप करण्यात आला। आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने कळवण शहरात तणाव निर्माण झाला होता। स्वतंत्र पथके तैनात करून पोलिसांनी सर्वत्र शेतमजुराचा शोध सुरू केला, परंतु शेतमजूर हा गावातून बाहेर गेल्याचे कुठेही आढळून आले नाही। त्यामुळे पुन्हा गावात शोध सुरू केल्यावर तो स्वतःच्याच घरी पोलिसांना आढळून आलाय। याबाबत विभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे। परवा जो विठोबा पवार हा 3 तारखेला मिसिंग झाला होता, त्या संदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ अॅट्रॉसिटीज आपण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला। सदर इसमाबाबत आम्ही 4 ते 5 टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी। भरपूर ठिकाणी त्याचे शोध घेतला, पॅरलली सीसीटीव्ही वगैरे चेक केले। सीसीटीव्हीवरून असं निष्पन्न झालं की तो बाहेर कुठं गेलेला नाही, कळवण खुर्दच्या, म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला। त्यावरून आम्ही कळवण खुर्दमध्येच जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे मक्याची, इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे। त्यावरून आम्ही टीम पाठवली आणि टीमने ज्यावेळी घरझडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये मिळून आला। त्याची तब्येत ठीक आहे। आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्या मागे कोण मास्टरमाइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत। त्याच्यात काल जी दगडफेकीची घटना झाली त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केलाय का आणि त्यावर काही कारवाई होणार आहे का? कालची जी दगडफेक झाली त्यामध्ये जे काही समाजकंटक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि येत्या नजीकच्या काळात त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।